नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये शेगावसारखी खस्ता, कुरकुरीत आणि खूप वेळपर्यंत कडक राहणारी कचोरी करणार आहोत। त्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट घातली की कचोरी खूप वेळपर्यंत कडक राहते। तर याला लागणारे साहित्य पाहूया। इथे आपण सालासकट हिरव्या मुगाची एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे जर मुगाची सोला डाळ असेल तर ती घ्या, म्हणजे तिला धुवायचे काम नाही। आता ही डाळ आपल्याला 2 ते 2.5 तास भिजत ठेवायची आहे। इथे 2 तासांनी आपली ही मुगाची डाळ चांगली भिजलेली आहे। हाताने दाबून पाहिली तर लगेच तुटते। तर आता हिला आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता कचोरीच्या पारीसाठी लागणारा गोळा भिजवून घेऊ। त्यासाठी भांड्यामध्ये 3 कप मैदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर मेंबर खाणारे जास्ती आहे, त्यामुळे मी 3 कप मैदा या भांड्यामध्ये टाकून घेतला। आता आपल्याला 2 मोठ्या पळ्या तेल इथे टाकून घ्यायचे आहे। तर इथे कच्च्याच तेलाचा वापर केलेला आहे। आता हे तेल चांगले मैद्यामध्ये एकत्र करून घ्यायचे, म्हणजे सर्व मैद्याला हे तेल सोडून घ्यायचे, अशी मूठ वळली पाहिजे। आता आपण मैद्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहे। या कपाच्या खालची जी मार्कर लाईन आहे तिथपर्यंतच आपण दूध घेतलेलं आहे। आता हे दूध या मैद्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगले एकत्र करायचे। हे मैदा टाकल्यामुळे आपल्या कचोरीवर छोटे छोटे फुगे येतात आणि कचोरी खूप वेळपर्यंत कडक आणि खस्ता राहते। इथे आपण मोजून 1 कप पाणी घेतलेले आहे। आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हा मैद्याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे। तर गोळा जास्त कडकही नाही आणि जास्त सैलही नाही, असा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। म्हणजे पुऱ्याला आपण जो कडक गोळा मळतो त्यापेक्षा थोडा मऊ असा गोळा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे। आता हा गोळा चांगला मळून झाला तर हा बोट दाबले की लगेच बोट आत जाते। या प्रकारे आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आहे। तर या कपाची जी खालची मार्कर लाईन आहे तेवढं पाणी उरलेलं आहे। तर एवढा पाण्याचा इथे वापर झालेला आहे। इथं मुगाची डाळ चांगली धुवून पाणी निथरायला ठेवलेली आहे। इथे अख्खे धने घेतलेले आहेत। तर या चमच्याचा वापर करून 2 चमचे इथे धने घेतलेले आहेत। त्या चमच्याचा वापर करून 3 चमचे सोप, 1 मोठी वाटी हरभरा डाळीचे बेसन, 1 गाठा लसूण, 1 चमचा जिरे आणि सोबत कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपण धने या खलबत्त्यात आबडधोबड आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर इथे आपण धने भाजून घेणार नाही, खलबत्त्यात आबडधोबड काढणार। मिक्सरमध्ये काढले तर लगेच बारीक होतील, त्यामुळे थोडेसे धने आहेत तर खलबत्त्यात काढून घेतले। अशा प्रकारे धन्याचे जाडसर कूट आपल्याला करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण खलबत्त्यात 1 चमचा जिरे आणि 1 गाठा लसूण सोललेला टाकून घेतला। लसूण आणि जिरे खलबत्त्यामध्ये चांगले बारीक आपल्याला कुटून घ्यायचे आहे। तर इथे आपली चांगली बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण कचोरीचा मसाला तयार करूया। त्यासाठी कढई घेतली, कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतले। आता थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडली की थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकून घेतले। जिरे टाकतानाचे दिसत नाही तेवढा भाग घेतला गेला नाही। तर आता खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट केली होती त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद इथे टाकून घेतली। आता हे तेलात चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर ज्या कपाने मोजून आपण मैदा घेतला होता त्याच कपाने मोजून 1 कप पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। संपूर्ण 1 कप भरून आपण पाणी इथे टाकलेलं आहे। आता या पाण्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घेतले। आता हे चमच्याने चांगले एकत्र करायचे। या पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर आपण इथे थोडे थोडे करून बेसन टाकून घेणार आहे। इथे पाणी चांगले उकळलेले आहे। आता पाणी उकळल्याशिवाय आपल्याला बेसन घालायचे नाही। आपण घरी घट्ट बेसन करतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे स्टेप करायच्या आहेत। तर आता थोडे थोडे करून आपल्याला बेसन घालायचे आहे आणि दुसऱ्या चमच्याने हे बेसन या पाण्यामध्ये एकजीव करायचे आहे। आता या पाण्यामध्ये जेवढे मावेल तेवढे बेसन आपल्याला टाकत जायचे आणि दुसऱ्या चमच्याने ते छान एकत्र करून घ्यायचे। आणि लक्षात ठेवायचे की आपल्या बेसनाच्या गाठी झाल्या नाही पाहिजे, झाल्या तर तेव्हाच मोडून घ्यायच्या। आता आपण बेसन जसे जसे लागेल तसे तसे टाकून घेणार आहे।
आणि दुसऱ्या चमच्याने हे बेसन या पाण्यामध्ये चांगले एकजीव करणार आहे। तर घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला बेसन यामध्ये टाकत राहायचे आहे। तर आता टाकलेले बेसन चमच्याने चांगले एकजीव करून घ्यायचे। बेसनाचा गोळा आपल्याला सैल वाटत आहे तर परत जे आपल्या वाटीमध्ये बेसन होते ते संपूर्ण बेसन इथे टाकून घेतले। आता हे चमच्याने चांगले एकजीव करायचे। तर जसे जसे घट्ट होईल तसे तसे आपल्या गाठा लगेच मोडून जातात। तर गाठा झाले तरी भ्यायचे काम नाही। या चमच्याने जसे जसे बेसन घट्ट होते तसे ह्या गाठा मोडल्या जातात। आता हे योग्य कन्सिस्टन्सी असलेले आपले इथे बेसन तयार आहे। आता याला मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला चांगले मोकळे होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। तर मंद आचेवरच हे बेसन आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। आता यावर झाकण ठेवून द्यायचे। मधामधातून आपल्याला या बेसनामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे। तर आपण 3 मिनिटांनी पाहिले आणि यामध्ये आपल्याला चमचा फिरून घ्यायचा आहे। बेसन आहे घट्ट आहे तर लगेच आपल्या कढईला बूळ धरते। तर बूळ हे बेसनाला धरते तर घाबरायचे काम नाही। थोडेफार घट्ट बेसनाला बूळ धरतच असते। बेसन आपले मोकळे झाले पण परत आपल्याला अजून 3 मिनिट हे बेसन मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे। तर 3 मिनिटानंतर परत आपण झाकण उघडून पाहिले तर योग्य असे मोकळे आपले हे बेसन इथे तयार आहे। म्हणजे कचोरीच्या मसाल्याला जास्त आपल्याला सैल बेसन नको तर चांगले असे मोकळे इथे बेसन तयार झालेले आहे। आता हे बेसन आपण थंड करायला ठेवूया। तर हे गरम बेसन एका मोठ्या ताटामध्ये आपण काढून घेणार आहे। तर हे कढईला थोडेसे बूळ धरलेले आहे तर काही घाबरायचे काम नाही। आपल्या बेसनाला अजिबात जळकट वास येत नाही। ताटात टाकलेले बेसन थंड होऊ द्यायचे। आता आपण यामध्ये मसाले घालूया। तर 3 चमचे जाडी सोप इथे घालून घेतली। 2 चमचे धण्याची भरड इथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मुगाची डाळ आपण 1 वाटी घेतली होती त्यातली अर्धीच वाटी डाळ आपण इथे टाकून घेतली। तर जास्त मुगाच्या डाळीचा वापर करायचा नाही। बारीक कढीपत्ता चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा। आपण या मसाल्यामध्ये जे मसाले टाकले ते अजिबात भाजून घेतले नाही। इथे आपण भिजलेल्या मुगाची डाळ धने सोप हे तेलात परतून घेतले नाही तसेच टाकले। कढीपत्ताही कच्चाच टाकला। यामुळे या मसाल्याला अजिबात फरक पडत नाही। उलट छान चवीची कचोरी तयार होते। आता हे छान एकत्र करून घ्यायचे आणि बेसनाचे गोळे चांगले मोडून घ्यायचे। म्हणजे मसाला चांगला एकसंग झाला पाहिजे। अजिबात यामध्ये बेसनाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे। त्यामुळे कचोरीत भरायला आपल्याला त्रास होत नाही। तर मसाला चांगला एकजीव झालेला आहे आणि थंडही झालेला आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मसाला तयार करून पहा आणि याची कचोरी करून पहा। एकच नंबर कचोरी होते आणि खायलाही खूप छान लागते। अर्धा तास झाला कचोरीचा गोळा चांगला मुरून झालेला आहे। आता याला हाताने चांगले चुरून घ्यायचे। कचोरीचा गोळा चांगला मऊ झालेला आहे। आता आपल्या कचोऱ्या किती प्रमाणात मोठ्या किंवा लहान करायच्या आहे त्यानुसार आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे। तर मी थोडी मोठी कचोरी करणार आहे। तुम्हाला वाटले छोट्या कचोऱ्या करायच्या तर छोटे गोळे करून घ्यायचे। तर या प्रकारे मी गोळे तयार करून घेतले। आता इथे आपले संपूर्ण गोळे करून झालेले आहेत। आता या मसाल्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तर हलका दाब देऊन आपल्याला ह्या मसाल्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। म्हणजे एकसारखे गोळे केले की कचोरीमध्ये एकसारखा मसाला भरला जातो। तर हलका दाब देऊनच आपल्याला गोळे करायचे आहेत। तर इथे गोळे तयार केलेले आहेत। आता आपण कचोरी भरूया। यामधला एक गोळा घ्यायचा। असा आता मैद्याचेच घोळण इथे लावून घेतले। तर थोडेसे घोळण लावून आपल्याला या मैद्याची दोन्ही अंगठ्यांनी अशी कटोरी करून घ्यायची आहे। यामध्ये हा मसाला असा थोडासा हाताने मोकळा करून टाकायचा आहे। म्हणजे गोळाच टाकायचा नाही। जर गोळा टाकला तर आपल्याला लाटताना त्रास होतो। आता हे पुरणाची पोळी भरतो किंवा मोदक भरतो त्याप्रमाणे हा गोळा आपल्याला वर उचलत आणायचा आणि जो शिल्लकचा भाग आहे तो असा पीळ देऊन आपल्याला काढून टाकायचा। आता हे तोंड चांगले बंद करायचे आणि दोन्ही अंगठाने हा मसाला चांगला कचोरीमध्ये पसरवून घ्यायचा। आता या पारीला थोडेसे घोळण लावायचे
जे शिल्लक असलेले एक्स्ट्राचा मैदा आहे तो काढून टाकायचा आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे। तर हलक्या हातानेच आपल्याला इथे लाटायचे आहे। तर याप्रमाणे आपल्याला कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर परत मी एकदा कचोरी भरून दाखवते। तर तुम्हाला कचोरी भरता येते, पण तरी पण दाखवायचा प्रयत्न करते। आता हाताने अशी मैद्याची अशी हाताने वाटी करून घ्यायची आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार सारण भरून घ्यायचे। तर जास्तही सारण भरायचे नाही, लाटायच्या वेळेस त्रास होतो आणि तळायच्या वेळेस तेलात कचोरी फुटण्याची भीती राहते। आता सारण असे भरून सारण मधातल्या दोन्ही अंगठ्याने असे दाबून घ्यायचे आणि जो गोळा असते तो वरवर घेत यायचा। आता मोदकाप्रमाणे याचे तोंड बंद करून घ्यायचे आणि जो शिल्लकचा गोळा आहे त्याला असा पीठ देऊन तोडून घ्यायचा। आता हे हाताने सारण चांगले पसरवून घ्यायचे आणि थोडे मैद्याचे घोळण लावून घ्यायचे। जे एक्स्ट्राचा मैदा आहे तो आपण काढून टाकायचा आणि हलक्या हाताने काठाने आणि मधात असे लाटून घ्यायचे। तर इथे अशा प्रकारे कचोऱ्या तयार करायच्या, हलक्या हातानेच लाटायचे। इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल जास्त कडकडीत गरम करायचे नाही, योग्य प्रमाणात तेल तापले की नाही हे पाहण्यासाठी छोटीशी पुरी मैद्याची आपण तेलात टाकून पाहिली तर हळूहळू करत ती वर आली आणि लगेच जळली नाही, चांगल्या प्रकारे तळल्या गेली। आता आपण एक एक करून कचोरी या तेलात सोडून द्यायची आहे। तर माझी कढई मोठी आहे तर मी एकदम 3 कचोऱ्या या तेलात टाकत आहे। तर आता आपला गॅस मीडियम आहे। 15 ते 20 सेकंद ही कचोरी खालच्या साईडने होऊ द्यायची। जर खालच्या साईडने कचोरीचा रंग बदलला तर हिला पलटी करून घ्यायचे। परत दुसऱ्या साईडने आपल्याला याच कलरमध्ये हिला तळून घ्यायचे आहे। तर तिन्ही कचोरीचा रंग बदलला त्यामुळे याला मी पलटी करून घेतले। परत याच प्रकारे दुसऱ्या साईडनेही 15 ते 20 सेकंद आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये दिसते त्याच रंगाच्या दोन्हीकडून तळून झाल्या की आपल्याला गॅसची फ्लेम ही सध्या मीडियम आहे तर आपल्याला लो करून घ्यायची आहे। लो फ्लेमवर आता आपल्याला ही कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर अशा आलटून पालटून आपल्याला ह्या कचोऱ्या छान मंद आचेवर तळून घ्यायच्या आहे। मंद आचेवर तळल्यामुळे आपल्या कचोऱ्या चांगल्या जास्त वेळ कडक राहतात आणि चांगल्या खस्ता होतात। लक्षात ठेवा मंडळी, कचोऱ्या सुरुवातीला तळायच्या वेळेस गॅसची फ्लेम ही मीडियम पाहिजे। त्यानंतर दोन्हीकडून तळून झाल्या कचोऱ्या की गॅसची फ्लेम लो करून आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। अशाच उलटून पालटून कचोऱ्या तळून घ्यायच्या। आता इथे आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। छान कुरकुरीत अशा ह्या कचोऱ्या झालेल्या आहेत। शेगावला मिळतात तशाच चवीच्या ह्या कचोऱ्या लागतात। एकदा ह्या कचोऱ्या नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडतील। आपण जे मैद्यामध्ये दूध टाकलं होतं त्यामुळे हे कचोरीवर असे छोटे छोटे तळल्यानंतर फुगे येतात आणि कचोरी खूप वेळ कडक आणि छान खस्ता कुरकुरीत होते। आपण जी 1 वाटी मुगाची डाळ भिजवली होती त्यातली अर्धीच मुगाच्या डाळीचा वापर आपण मसाल्यामध्ये टाकण्यासाठी केलेला आहे। ही टीप लक्षात ठेवा मंडळी। आता परत कढईमध्ये आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे। त्यानंतरच हळूवारपणे आपल्याला कचोऱ्या तेलात सोडून घ्यायच्या आहेत आणि आधी ज्याप्रमाणे आपण कचोऱ्या तळून घेतल्या त्याचप्रमाणे ह्याही कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। जेव्हा आपण कचोरीचे बेसन तयार करतो ते घट्ट असते तर त्याला मंद आचेवरच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। इथे कचोऱ्या तळून झाल्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच कचोऱ्या होतात। तर कचोरी किती खस्ता आणि कुरकुरीत झाली याचा व्हिडिओ माझ्याच्याने डिलीट झाला त्यामुळे मी तो दाखवू शकत नाही। कचोरी बरोबर हिरवी मिरची लागते। चाकूने मधात चीर देऊन आपल्या हिरव्या मिरच्या तळून घेतल्या। हिरवी मिरची, टोमॅटो सॉस आणि कचोरी यांचे कॉम्बिनेशन खूप छान होते। तसेच कचोरीच बरोबर खटाई खूप छान लागते। ही कचोरी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।